ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण सर्वजण ईस्टरच्या या आनंदामध्ये रममान झालेलो आहोत. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचा आनंद आणि आस्वाद घेत आहोत. आपले मने, आपले हृदय आनंदाने भरलेले आहेत, कारण ख्रिस्ताने मरणाचा नायनाट केलेला आहे. ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवलेला आहे. परंतु येशूच्या पुनरुत्थानानंतर काहीतरी वेगळं घडलेलं आहे. येशूचं पुनरुत्थान आपल्याला खूप काही गोष्टी किंवा शिकवून जात आहे. एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर संपूर्ण इतिहास बदललेला आहे. लोकांच्या मनामध्ये जी कायम स्वरूपी भीती होती, जी म्हणजे मरणाची भीती होती, ती भीती आता जणू काही आशेमध्ये निर्माण झालेली आहे. कारण या काळ्या कुट्ट दिसणाऱ्या पर्वतापलीकडे देखील एक सुंदर असं जग लपलेलं आहे, दडलेलं आहे. याचा अनुभव प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर झालेला आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना मरणाचा नायनाट करून त्याच्या पलीकडे एक सार्वकालिक जीवन लपलेलं आहे, परंतु त्या जीवनाकडे जाण्याचा मार्ग मरणाच्या सागरातून जात असतो, हे प्रभू येशू ख्रिस्ताने गुड फ्रायडेद्वारे आपला दाखवून दिलेलं आहे. आणि जी व्यक्ती या गुड फ्रायडे मधून जाणार आहे, या मरणातून जाणार आहे, मरणातून गेल्यानंतर त्याच्या पलीकडे जे जग आहे ते म्हणजे स्वर्ग, सार्वकालिक जीवन आहे. त्याकडे प्रत्येक व्यक्तीला वाटचाल करायची आहे आणि त्यानंतरच आपला तो तारणाचा मुकुट मिळणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळून सर्वांसाठी हा सार्वकालिक जीवनाचा दरवाजा उघडा केलेला आहे. आणि म्हणूनच प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर संपूर्ण इतिहास बदललेला आहे. मरणातून जिवंत होण्याचा बहुमान त्या ख्रिस्ताला मिळालेला आहे, ज्याला मरण कधीच त्या कबरेमध्ये शेवटपर्यंत लपवू शकले नाही किंवा शेवटपर्यंत तशाच प्रकारे पकडू शकले नाही. तर मरणावरती विजय मिळून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना नवीन जीवनाचा दरवाजा उघडा करून दिलेला आहे. दुसरी गोष्ट जी आपला आजचं शुभवर्तमान सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे वस्त्र त्या कबरेमध्येच राहिलेले होते. याचा अर्थ असा की जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा तो आपल्या बरोबर काहीच घेऊन जात नसतो. जेव्हा मनुष्य या जगाचा निरोप घेत असतो तेव्हा एकूण एक वस्तू त्याला इथेच सोडावी लागते. केवळ आणि केवळ आपलं शरीर देखील या मातीमध्ये किंवा निसर्गाशी समतोल एकरूप होत असते. प्रभू येशू ख्रिस्ताने आपले वस्त्र तिथे सोडले. मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या अंगामध्ये जे काय होतं ते सार्वकालिक जीवनाचे वस्त्र होते. त्याचं संपूर्ण शरीर हे पांढरं शुभ्र प्रकाशमय झालेले होते. म्हणजेच ज्या व्यक्तीला तारण प्राप्त झालेला आहे, ज्या व्यक्तीचा प्रवास त्या सार्वकालिक जीवनाकडे लागलेला आहे, त्या व्यक्तीला ते पांढरं शुभ्र वस्त्र स्वतः ख्रिस्त परिधान करत असतो, स्वतः परमेश्वर परिधान करत असतो. तेथे जगातील कुठलीही वस्तू चालत नाही, कारण ही जगातील गोष्ट एक ना एक दिवस खराब होत असते, नष्ट होत असते. परंतु परमेश्वराने दिलेला तारणाचा मुकुट आणि तारणाचा वस्त्र हे कधीच खराब होत नसते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आहे की जे काही आपण घेऊन जाणार आहे ते म्हणजे या भूतलावरती आपण केलेली प्रीती, आपण एकमेकांना दिलेला सन्मान, एकमेकांशी आपण कशा प्रकारे वागलेलो आहे, त्याचप्रमाणे एकमेकांना आपण फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे का. जेवढे आपण चांगले कृत्य करणार ते चांगल्या कृत्याची शिदोरी बांधून आपण स्वर्गामध्ये जाणार आहे. आणि तोच आपला तारणाचा मुकुट असणार आहे, तेच आपलं बक्षीस असणार आहे आणि तेच आपले वस्त्र असणार आहे. आजचं शुभवर्तन हे देखील सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय मिळवल्यानंतर एक इतिहास घडवला, परंतु तो इतिहास शास्त्री, परुषी, चीफ प्रिस्ट, अधिकारी यांना तो पाहता आला नाही.
कारण लोक आता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू लागलेले होते आणि म्हणूनच त्याने जे सोल्जर, जे पहारेकरी होते त्यांना पैसे देऊन जे काही सत्य आहे ते सत्य लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रभू येशूची बॉडी, शरीर हे कोणीतरी चोरली असं सांगून त्या सोल्जर लोकांना पैसे देऊन ते सत्य दडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज अनेक वर्ष झाले ते सत्य लपवू शकलं नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे, तो मेलेला नाही आणि याचा अनुभव त्याच्या शिष्यांनी आणि आज आपण देखील घेत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तो जिवंत परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आपल्या बरोबर असतो, सुखदुःखामध्ये आपला गाईड करत असतो, आपला आंतरिक किंवा निर्जीव झालेला आत्मा सजीव करण्याचा प्रयत्न करत असतो. आज तोच पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या सर्वांना बोलत आहे. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवूया आणि या भूतलावरती असताना चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. जे वस्त्र प्रभू येशू ख्रिस्ताने परिधान केलेले होते तेच पांढरे शुभ्र वस्त्र परमेश्वर आपल्या सर्वांना तारणाच्या मुकुट सगळी नक्कीच देणार आहे. आमेन.